नमस्कार मित्रांनो. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भारतीय क्रिकेट संघाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी T20 मालिकांसाठी आणि 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी संघाची घोषणा केली असून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर यांची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. श्रेयस अय्यर यांनी गेल्या काही वर्षात आपल्या फलंदाजीबरोबरच नेतृत्व गुणांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. IPLमध्ये त्यांनी विविध संघाचे नेतृत्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या शांत स्वभावामुळे, योग्य निर्णय क्षमता आणि दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेमुळे निवड समितीने त्यांच्यावर विश्वास दाखवला. या नव्या घोषणानुसार माजी T20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांना संघातून वगळण्यात आले असून त्यांची जागा आता श्रेयस अय्यर याने घेतली आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल मानला जात आहे. यासोबत युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यालाही भारतीय T20 संघात पहिल्यांदा संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संतुलित मिश्रण पाहायला मिळणार आहे. श्रेयस अय्यर यांच्यासाठी हा क्षण अत्यंत खास आहे. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अय्यर यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यामध्ये भारतासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आता त्यांच्याकडे भारतीय T20 संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध T20 मालिकामध्ये तसेच 2026 आशियाई क्रिकेट स्पर्धामध्ये अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, श्रेयस अय्यर यांची कर्णधारपदी निवड ही योग्य आहे का, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.